ओम नमो भगवते वासुदेवाय. 10व्या स्कंधाचा उत्तरार्धात आपण बघणार आहोत. अथ पंचाशतमोध्याय. जरासंधाची युद्ध आणि द्वारकेची निर्मिती. श्री शुकाचार्य म्हणतात, अस्ती आणि प्राप्ती अशा कंसाच्या 2 राण्या होत्या. पतीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या त्या वडिलांच्या घरी गेल्या. मगधराज जरासंध हे त्यांचे वडील. त्यांनी दुःखी अंतःकरणाने त्यांना आपल्या वैधव्याचे कारण सांगितले. परीक्षिता, ही अप्रिय बातमी ऐकून जरासंधाला दुःख झाले. परंतु नंतर त्याने क्रोधाने पृथ्वी यादवरहित करण्याचा निश्चय करून युद्धाची जंगी तयारी केली. 23 अक्षौहिणी सेनेसह यदूंची राजधानी असलेल्या मथुरेला त्याने 4ही बाजूंनी वेढा दिला. श्रीकृष्णांनी पाहिले की जरासंधाची सेना म्हणजे जणू खवळलेला समुद्रच. त्याने आपल्या राजधानीला वेढा दिला असून आपले लोक भयभीत झाले आहेत. भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा भार उतरवण्यासाठीच मनुष्य अवतार धारण केला होता. देशकालानुसार आपल्या अवताराचा उद्देश काय आहे याचा आता त्यांनी विचार केला. त्यांनी विचार केला की जरासंधाने आपले मांडलिक असलेल्या सर्व राजांच्या पायदळ, घोडदळ, रथी आणि हत्तींनी युक्त अशा अनेक अक्षौहिणी सेना एकत्र केल्या आहेत. पृथ्वीला भार झालेल्या यांचा आपण नाश करावा. परंतु जरासंधाला यावेळी मारता कामा नये, कारण तो जिवंत राहिल्यास पुन्हा असुरांची पुष्कळशी सेना घेऊन येईल. माझा अवतार पृथ्वीचा भार हलका करणे, सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा संहार करणे यासाठीच आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी वेळोवेळी मी अनेक शरीरे धारण करतो. श्रीकृष्ण असा विचार करत होते, तेवढ्यात सूर्याप्रमाणे तेजस्वी 2 रथ आकाशातून खाली उतरले. त्यामध्ये युद्धाची सर्व सामग्री आणि 2 सारथी होते. त्याचवेळी भगवंतांची दिव्य आणि सनातन आयुधे सुद्धा आपणहून तेथे आली. ती पाहून श्रीकृष्ण बलरामांना म्हणाले, दादा, यावेळी आपण रक्षण करीत असलेल्या यादवांवर मोठे संकट आले आहे. पहा, हा आपला रथ आला आहे आणि ही आवडती आयुधे. आता आपण या रथावर आरूढ होऊन शत्रू सेनेचा संहार करा आणि आपल्या स्वजनांना या संकटापासून वाचवा. कारण हे भगवान, साधूंचे कल्याण करण्यासाठीच आपण अवतार धारण केला आहे. म्हणून आता आपण हा 23 अक्षौहिणी सेनारूप पृथ्वीचा प्रचंड भार नष्ट करा. श्रीकृष्ण आणि बलरामांनी असा निश्चय करून कवचे धारण केले व रथात बसून ते मथुरेतून निघाले. त्यावेळी त्यांनी आपापली आयुधे आणि थोडीशी सेनाही बरोबर घेतली. दारुक सारथी असलेल्या श्रीकृष्णांनी नगराबाहेर आल्यावर आपल्या पांचजन्य शंख वाजवला. तो नाद ऐकून शत्रुसेनेच्या हृदयात धडकी भरली. त्यांना पाहून मगधराज म्हणाला, हे पुरुषाधम कृष्णा, तू अजून लहान नाहीस. लपून छपून वावरणाऱ्या तुझ्या एकट्याशी लढण्याची मला लाज वाटते. अरे मूर्खा, तू तर आपल्या मामाचीच हत्या केली आहेस, म्हणून मी तुझ्याबरोबर लढू इच्छित नाही. जा, माझ्या समोरून निघून जा. हे बलरामा, युद्धात मेल्याने स्वर्ग मिळतो अशी जर तुझी श्रद्धा असेल तर हिम्मत दाखवून तू माझ्याशी लढ आणि माझ्या बाणांनी छिन्नविच्छिन्न झालेले शरीर येथे सोडून स्वर्गात जा, किंवा शक्ती असेल तर मला मार. श्री भगवान म्हणाले, हे मगधराजा, जे शूर असतात ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवत नाहीत. ते शौर्यच दाखवतात. पहा, आता तुझा मृत्यू जवळ आला आहे. मरताना रोगी जसा बरळतो तशी तुझी ही बडबड आहे. आम्ही तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. श्रीशुक म्हणतात, जसा वारा ढगांनी सूर्याला आणि धुराने आगीला झाकून टाकतो, त्याचप्रमाणे जरासंधाने रामकृष्णांसमोर येऊन आपल्या अत्यंत बलवान आणि अपार सेनेद्वारा त्यांना 4ही बाजूंनी वेढले, इतके की त्यांची सेना, रथ, ध्वज, घोडे आणि सारथीही दिसेनासे झाले. मथुरेतील स्त्रिया महालांच्या गच्च्या, वाडे आणि गोपुरांवर चढून युद्ध पाहत होत्या. युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा गरुड चिन्हांकित आणि बलरामांचा ताड चिन्हांकित ध्वज असलेले रथ त्यांना दिसले नाहीत. तेव्हा त्या शोकावेगाने मूर्छित होऊन पडल्या. श्रीकृष्णांनी शत्रुसेनेचे वीर असले आपल्या सेनेवर जसे ढग पाण्याचा थेंबाचा पाऊस पाडतात त्याप्रमाणे बाणांचा वर्षाव करीत आहेत आणि त्यामुळे आपल्या सेनेला अत्यंत पीडा होत आहे असे पाहिले. तेव्हा त्यांनी देवदैत्यांना पूज्य असलेल्या शारंग धनुष्याचा टणत्कार केला. यानंतर ते भात्यातून बाण काढून ते धनुष्याला लावून आणि धनुष्याची दोरी ओढून बाणांचा वर्षाव करू लागले. त्यावेळी त्यांचे ते धनुष्य इतक्या वेगाने फिरत होते की जणू वेगाने फिरणारे जळते कोलीतच. अशा प्रकारे श्रीकृष्ण जरासंधाच्या हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ अशा चतुरंग सेनेचा संहार करू लागले. यावेळी मस्तके छिन्नविच्छिन्न झालेले हत्ती मरून पडू लागले. बाणांच्या वर्षावाने अनेक घोड्यांची डोकी धडापासून वेगळी झाली.
रथदळांतील घोडे, ध्वज, सारथी आणि रथी नष्ट झाले आणि पायदळांतील सैनिकांचे हात, जांघा, मस्तके इत्यादी तुटून तेही खाली पडले. अत्यंत तेजस्वी अशा भगवान बलरामांनी त्या युद्धात मुसळाच्या प्रहाराने पुष्कळशा उन्मत्त शत्रूंना मारून व माणसे, हत्ती, घोडे यांना घायाळ करून त्यांच्या अंगातून निघालेल्या रक्ताच्या शेकडो नद्या वाहविल्या. त्या नद्यांमध्ये माणसांचे तुटलेले हात हे साप, माणसांची मस्तके हीच कासवे, मेलेले हत्ती ही बेटे आणि घोडे हे मगर होते. हात आणि जांघा माशांप्रमाणे, माणसांची केस शेवाळाप्रमाणे, धनुष्ये तरंगाप्रमाणे आणि शस्त्रास्त्रे गवतांच्या झुडपाप्रमाणे दिसत होती. ढाली भोवऱ्यासारख्या भयानक दिसत होत्या. बहुमूल्य रत्ने आणि अलंकार दगड व वाळूप्रमाणे दिसत होते. त्या नद्या पाहून भित्री माणसे घाबरत होती आणि वीरांचा आपापसात उत्साह वाढत होता. परीक्षिता, जरासंघाची ती सेना समुद्राप्रमाणे दुर्गम, भयावह आणि अपार होती. परंतु जगदीश्वर वासुदेव पुत्रांनी ती नष्ट करून टाकली. सेनेचा नाश करणे हा त्यांच्या दृष्टीने एक खेळच होता. ते अनंत गुणसागर भगवान लीलेने तिन्ही लोकांची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करतात. त्यांना शत्रूच्या सेनेचा असा नाश करणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. परंतु जेव्हा ते मनुष्य अवताराने अशी कृती करतात तेव्हा तिचे वर्णन करणे योग्यच नाही का? अशा प्रकारे जरासंधाची सर्व सेना मारली गेली. रथ सुद्धा मोडून पडला. फक्त शरीरात प्राण शिल्लक राहिले. तेव्हा जसा एक सिंह दुसऱ्या सिंहाला पकडतो तसे बलरामांनी वेगाने महाबली जरासंधाला पकडले. जरासंधाने शत्रू पक्षातील पुष्कळशा राजांचा वध केला होता. परंतु आज त्याला बलराम वरुण पाशाने आणि दोराने बांधित होते. याला सोडून दिले तर हा आणखी सेना आणील व तिचाही नाश करता येईल असा विचार करून श्रीकृष्णांनी बलरामांना अडवले. मोठमोठे वीर जरासंधाचा सन्मान करीत रामकृष्णांनी दया दाखवून आपल्याला सोडून दिले याची त्याला लाज वाटली. त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. परंतु वाटेत इतर राजांनी त्याला अडवून धर्मोपदेश, राजनीती व लौकिक दृष्टांत देऊन समजविले की यदूंकडून तुमचा पराभव हा केवळ प्रारब्धामुळे झाला आहे. सर्व सेना मरण पावल्यावर बलरामांनी जरासंधाची उपेक्षा करून त्याला सोडून दिले. त्यामुळे अतिशय उदास होऊन तो मगध देशी निघून गेला. भगवान श्रीकृष्णांच्या सेनेमध्ये कोणाचेच नुकसान झाले नाही आणि समुद्राप्रमाणे असणाऱ्या जरासंधाच्या 23 अक्षौहिणी सेनेवर मात्र त्यांनी सहजगत्या विजय प्राप्त केला. त्यावेळी देवतांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले. जरासंधाच्या पराजयामुळे मथुरावासी भयभुक्त झाले होते. जरासंधाच्या पराजयामुळे मथुरावासी भयमुक्त झाले होते आणि श्रीकृष्णांच्या विजयामुळे त्यांचे हृदय आनंदाने भरून गेले होते. श्रीकृष्ण त्यांना येऊन भेटले. त्यावेळी सूत, मागध आणि बंदीजन त्यांच्या विजयाची गीते गात होते. श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश करतात शंख, नगारे, भैरी, तुतारी, वीणा, बासरी, मृदंग इत्यादी अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजू लागली. मथुरेतील रस्त्यांवर चंदनांचे सडे घातले होते. नागरिक आनंदोत्सव साजरा करीत होते. संपूर्ण नगर पताकांनी सजविले गेले होते. ब्राह्मणांचे वेदघोष घुमत होते आणि जिकडे तिकडे मंगलसूचक तोरणे बांधलेली दिसत होती. ज्यावेळी श्रीकृष्ण नगरात प्रवेश करीत होते त्यावेळी नगरातील स्त्रिया प्रेम आणि उत्कंठेने भरलेल्या नेत्रांनी त्यांना न्याहाळीत होत्या आणि फुले, दही, अक्षता, अंकुर यांचा त्यांच्यावर वर्षाव करीत होत्या. श्रीकृष्णांनी रणभूमीवरून अपरंपार धन आणि वीरांचे अलंकार आणले होते. ते सर्व त्यांनी यादवराज उग्रसेनेला दिले. अशा प्रकारे 17 वेळा दरवेळी 23 अक्षौहिणी सेना एकत्र करून मगधराज जरासंधाने श्रीकृष्णांच्या छत्राखाली असलेल्या यादवांशी युद्ध केले. परंतु श्रीकृष्णांच्या प्रभावामुळे यादवांनी प्रत्येक वेळी सर्व सेना नष्ट केली. जेव्हा सर्व सेना नष्ट होत असे त्यावेळी यादवांनी सोडून दिलेल्या जरासंध आपल्या राजधानीकडे परतत असे. जेव्हा 18वे युद्ध होणार होते त्याच वेळी नारदांनी पाठवलेले वीर कालयवन रामकृष्णांच्या दृष्टीस पडला. युद्धामध्ये कालयवनासमोर उभा राहील असा दुसरा कोणताही वीर त्यावेळी जगात नव्हता. यादव आपल्यासारखेच बलवान आहेत हे ऐकून त्याने 3 कोटी म्लेच्छ सेना आणून मथुरा नगरीला वेढा दिला. ते पाहून श्रीकृष्ण आणि बलराम यांनी विचार केला की अहो, यावेळी यादवांवर तर जरासंध आणि कालयवन या दोघांकडून एकाच वेळी संकट आले आहे. आज या अतिशय बलशाली यवनाने येऊन आम्हाला घेरले आहे आणि जरासंध सुद्धा आज, उद्या किंवा परवा येईलच. जर आम्ही दोघेही याच्याबरोबर लढू लागलो आणि त्याच वेळी बलवान जरासंध येऊन पोहोचला तर तो आमच्या बांधवांना मारेल किंवा कैद करून आपल्या नगरास घेऊन जाईल. म्हणून आज आम्ही अशा ठिकाणी एक नगर बांधू की
ज्यामध्ये कोणाही मनुष्याला प्रवेश करणे अवघड जाईल. नंतर आपल्या बांधवांना तेथे पोहोचवू, या यवनाचा वध करू. बलरामांशी अशा प्रकारे सल्लामसलत करून श्रीकृष्णांनी समुद्राच्या आत मनुष्यांना जाण्यास कठीण असे एक नगर बनविले. त्यातील सर्वच वस्तू अद्भुत होत्या आणि त्या नगराची लांबी रुंदी 96 मैल होती. त्या नगरात सर्वत्र विश्वकर्म्याचे वास्तुज्ञान आणि शिल्पकलेचे नैपुण्य प्रगट झाले होते. वास्तुशास्त्रानुसार तेथे सडका, चौक आणि व्यापारी पेठा यांची रचना केली होती. देववृक्ष आणि वेली असलेले उद्याने व वैशिष्ट्यपूर्ण उपवनांनी युक्त असे ते नगर होते. सोन्यांची शिखरे असलेले स्फटिकांच्या गच्च्या आणि गगनचुंबी गोपुरे यांनी ते सुंदर दिसत होते. तेथे धान्य ठेवण्यासाठी चांदी पितळेची गोदामे बनवली होती. तेथील महाले सोन्याचे होते व त्यावर सुवर्ण कलश बसवलेले होते. त्यांची शिखरे रत्नांची होती आणि फरशी मोठमोठ्या पाचूंनी बनवलेली होती. तसेच त्या नगरात वास्तुदेवतेचे मंदिर आणि सज्जे सुद्धा होते. 4ही वर्णाचे लोक तेथे राहणार होते. तसेच तेथे यादव प्रमुखांचे महालही उठून दिसत होते. इंद्राने त्यावेळी श्रीकृष्णांसाठी पारिजात वृक्ष आणि सुधर्मा सभा पाठवली. तेथे बसलेल्या मनुष्याला मर्त्यलोकातील दुःखाचा स्पर्श होत नसे. ज्यांचा एक कान काळा होता असे मनोवेगाने धावणारे पांढरे घोडे वरुणाने पाठवले. धनपती कुबेराने 8 निधी पाठवले आणि अन्य लोकपालांनी सुद्धा स्वतःकडील महत्वाच्या संपत्ती भगवंतांकडे पाठविल्या. परीक्षिता, लोकपालांना आपापली कामे करण्यासाठी श्रीकृष्णांनी जे जे दिले होते ते सर्व श्रीकृष्ण पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेव्हा त्यांनी त्यांना अर्पण केले. आपल्या योगमायेने श्रीकृष्णांनी सर्व संबंधितांना द्वारकेमध्ये नेऊन पोचवले. उरलेल्या प्रजेच्या रक्षणासाठी बलरामांना मथुरापुरीत ठेवून त्यांच्या सल्ल्याने गळ्यात कमळांची माळ घालून कोणतेही शस्त्र हातात न घेता ते स्वतः नगराच्या प्रमुख दरवाजातून बाहेर पडले. अध्याय 50 समाप्त.